हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 9 सॉल्व करणार आहे 5th स्टँडर्डचा. तर तो मी आजपासून वर्कबुकमध्ये सॉल्व करणार आहे, कारण वर्कबुकमध्ये पण सेम प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. टार्गेटची जी वर्कबुक आहे त्यात सेम प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. तर इथे बघा, पहिला क्वेश्चन सोडवून दिलेला आहे. इन अ सर्टन इलेक्शन 13,47,048 वुमन and 14,29,638 men cast their votes. How many votes were polled all together? आता बघा, ॲडिशनमध्ये एक लक्षात ठेवायचं, जिथे ऑल टुगेदर येतं तिथे नेहमी ॲडिशन असते. म्हणजे या वर्ड प्रॉब्लेममध्ये कधी कधी कोणाला तरी अवघड जातं. तर काय लक्षात ठेवायचं, जेव्हा ऑल टुगेदर विचारलं आहे तेव्हा कायम ॲडिशन असते. ठीक आहे. तर आता इथे बघा, ॲडिशनमध्ये हा प्रॉब्लेम काय आहे, नंबर ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट्स. म्हणजे पहिले वुमनचं इथे लिहून घ्यायचं 13,47,048 आणि नंतर नंबर ऑफ मेन ते इथे लिहून घ्यायचं आहे आणि त्या दोघांची ॲडिशन करून हे असं आन्सर आलेलं आहे. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून हे आन्सर लिहून घ्या. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. आता इथे बघा, हा क्वेश्चन खूप जणांना कळत नाही. इथे काय करायचं आहे, सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर काय आहे, आपण आधीच्या ह्याच्यामध्ये शिकलो, आधीच्या व्हिडिओमध्ये. स्मॉलेस्ट 6 डिजिट म्हणजे काय असतो, 1 0 0 0 0 0 हा स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर झाला. आणि लार्जेस्ट कुठला झाला, 9999999. कारण ह्याच्यात तुम्ही जर +1 ॲड केला तर तो स्मॉलेस्ट 7 डिजिट नंबर तयार होईल. बरोबर. हा लार्जेस्ट 6 डिजिट नंबर आहे. लार्जेस्ट 6 डिजिट नंबरमध्ये जेव्हा तुम्ही 1 ॲड करता तेव्हा काय होतो, लार्जेस्ट 7 डिजिट नंबर तयार होतो. आता ह्याच्यामध्ये हा नंबर कसा तयार झाला आहे, 1 लाख कसा तयार झाला आहे, की ह्याच्यामध्ये 9 म्हणजे बिगेस्ट 5 डिजिट नंबरमध्ये जेव्हा 1 ॲड केला तेव्हा स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर तयार झाला. तर ह्याची ॲडिशन करायची आहे. तर आता हे आपण आधी लिहून घेऊ. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर कुठला आहे, 1 0 0 0 हा नंबर लिहून घ्या. आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबर कुठला आहे, लार्जेस्ट 6 डिजिट नंबर कुठला आहे, 999 6 टाइम्स 9. आता ह्याचं काय करायचं आहे, ॲडिशन करायची आहे. व्हॉट इज द सम. सम म्हणजे काय, इथे समचा अर्थ होतो ॲडिशन. समचा अर्थ काय होतो, ॲडिशन. सो आपण ॲड करूयात. 1 प्लस, नीट डिजिट खाली डिजिट लिहून घ्या, म्हणजे तुमची ॲडिशन कधी चुकणार नाही. ठीक आहे. आता हे काय येणार आहे, हे सगळं हे 9च येणार आहे. 9 + 0 9, 9 + 0 9, 9 + 0 9. इथे फक्त 9 + 0 काय येणार आहे, 9 + 1 काय येणार आहे, 10 येणार आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ सुरेखाताई बॉट अ ट्रॅक्टर फॉर रुपीज 8,07,957 and thresher for rupees 32,609. How much money did she spend all together? आता परत ऑल टुगेदर आलं आहे. मग वर्ड प्रॉब्लेममध्ये जेव्हा ऑल टुगेदर येतं, विचारलं जातं, तेव्हा काय करायचं आहे, ॲडिशन करायची आहे. चला इथे मग आता लिहून घ्या सगळ्यांनी. तर पहिला नंबर कुठला आहे, 8,07,957. हे कशाला लागलं आहे, हा खर्च कशाला झालेला आहे, ट्रॅक्टर करता. पुढचं काय आहे, 32,000. 32,000 कुठे लिहिणार तुम्ही, 7,000च्या खाली. 32,609 हे कशाचा खर्च झाला आहे, थ्रेशरचा. आता ह्याची ॲडिशन. सो 9 + 7 इज 16. इथे वरती हा तुम्ही शक्यतो अशी प्रॅक्टिस करा की हे माइंडमध्ये ठेवलं जाईल. 5 + 1 इज 6, 9 + 6 इज 15. अगेन कॅरी ओव्हरला गेला 1. 7 + 1 इज 8, 8 + 2 इज 10. सो इथे अगेन 0, इथे 1. 3 + 1 इज 4 अँड 8 तसाच. सो काय आली आहे टोटल, हे आली आहे टोटल. सो तुम्ही फायनल आन्सर काय लिहिणार, सुरेखाताई स्पेंड
रेखाताई स्पेंड रुपीज 8,40,566 ऑल टुगेदर. चला पुढचा आपण क्वेश्चन बघू. A textile mill produced 17,24,938 meters of cloth last year and 23,47,056 meters this year. What was the total production for the 2 years? दोन्ही मिळून प्रोडक्शन किती झालं आहे. सो आपल्याला काय काय करायला लागणार आहे, टोटल विचारलं आहे. टोटल म्हणजे काय, ॲडिशन. सो आता इथे लिहून घेऊ. पहिले हे दोन्ही नंबर आधी लिहून घ्या. आपण इथेच ॲडिशन करू. पुढे इथे जागा आहे, इथे दाखवते तुम्हाला ॲडिशन करून. 17,24,938 हे कधीचं आहे, प्रोडक्शन लास्ट इयरचं. त्याच्यानंतर ॲड किती करायचे आहेत, 23,47,056. हे कधीचं आहे, धिस इयर. तर ह्याची ॲडिशन करूयात. 8 + 6 किती येणार आहे, 14. 8 + 6 इज 14. कॅरी ओव्हरला गेला 1. सो 5 + 3 इज 8 + 1 9. 9 + 0 इज 9. अगेन 7 + 4 किती येणार आहे, 11. सो इथे 1 आला, इथे कॅरी ओव्हरला एक 1 गेला. 4 + 2 इज 6 + 1 इज 7. 7 + 3 इज 10. सो इथे 0 येणार, कॅरी ओव्हरला किती जाणार, 1. आणि इथे 2 + 1 इज 3 + 1 कॅरी ओव्हरचा 4. सो हे किती आलेलं आहे, 40,71,994. सो आपण हे लिहून घेऊ. हे जेव्हा वर्ड प्रॉब्लेम असेल तेव्हा कायम वर्डमध्ये शेवटी तुमचा आन्सर आलं पाहिजे. 40,71,994 मीटर्स was total production for the 2 years. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इफ द गव्हर्नमेंट गेव रुपीज 34,62,950 वर्थ ऑफ कॉम्प्युटर्स and 3,26,578 worth of TV sets to the school, what is the total amount is spent on these equipments? म्हणजे परत टोटल आलं आहे म्हणजे काय करायचं आहे, ॲडिशन करायची आहे. तर आपण प्रॉब्लेम ह्याचा आन्सर लिहून घेऊ. 34,62,950 हे कशामध्ये गेले, हे कशाला वापरलेत, कॉम्प्युटर्स. आणि 3,26,578 हे कशाला वापरले, TV सेट्स करता. तर ह्याची ॲडिशन करूयात. 8 + 0 इज 8. 5 + 7 इज 12. तर 2 इथे येणार आहे, कॅरीओवरला काय जाणार आहे, 1. 9 + 1 इज 10. 10 + 5 इज 15. अगेन इथे 1 जाणार आहे कॅरीओवरला. 6 + 2 इज 8. 8 + 1 इज 9. सो इथे कॅरीओवरला काहीच नाही आलं. सो 6 + 2 इज 8. 4 + 3 इज 7 आणि 3 असाच घ्यायचा आहे. इथे जेव्हा काही नसेल तेव्हा इथे काय असतं, 0 असतो. सो हे काय आलेलं आहे, ही टोटल आलेली आहे, टोटल रुपीज. तर आपण आता वर्डमध्ये आन्सर लिहून घेऊ. टोटल अमाऊंट स्पेंड, टोटल अमाऊंट स्पेंड ऑन, कशावर खर्च केला आहे, इक्विपमेंट्सवर. ऑन इक्विपमेंट्स इज रुपीज, किती आहे हे कसं रीड करायचं आहे, 37,89,528. 37,89,528. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 9 आपला इथे संपलेला आहे. तुम्हाला काही कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून ॲडिशन कशी करायची त्याची थोडी प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ पॉज करून हवं तर मागे जाऊन परत एकदा बघा. ठीक आहे. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.